काय रिवाइज केलं तर युनिट सेकंड. युनिट सेकंड आपण रिवाइज केलेलं लास्ट लेक्चरला. तर बघा ह्यामध्ये फार्मास्युटिकल अनालिसिस मध्ये आपण आज थर्ड युनिट स्टार्ट करणार आहे. त्याआधी आपल्याला एक सेकंड युनिट वर आपल्याला ओपन बुक टेस्ट घ्यायचे. उद्या घेऊया आपण टेस्ट ओपन बुक युनिट सेकंड वर. उद्या सुट्टी आहे? येस मॅम. परवा दिवशी घेऊया 27 तारखेला. उद्या सुट्टी ना? ओके मॅम. तसं काय अजून नोटीस नाही आली. जर सुट्टी असेल तर परवा दिवशी घेऊया आणि जर सुट्टी नसेल तर उद्या घेऊया. बर परवा दिवशी घेऊया आपण. ओके मॅम. तर बघा ह्यामध्ये आपण काय शिकलो फर्स्ट आणि सेकंड युनिट मध्ये. फर्स्ट ला आपण अनालिसिस कसं करायचं एखाद्या सबस्टन्सचं किंवा ड्रगचं अनालिसिस कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं मी. 2 मेथड आहेत, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. आणि सेकंड युनिट मध्ये काय बघितलं आपण? नॉन एक्वियस टायट्रेशन. ओके, नॉन एक्वियस टायट्रेशन हा चॅप्टर सेकंड युनिटला आपण बघितलाय. तर बघा आपण जे सेकंड युनिटला आपण नॉन एक्वियस टायट्रेशन बघितलं तर ते का बरं आपण कोणत्या आता तुम्ही म्हणाल की एवढे टायट्रेशनचे टाईप आहेत, तर कोणतं टायट्रेशन कधी करायचं म्हणजे कसं करायचं, आपण कसं ओळखायचं की कोणतं टायट्रेशन करायचंय कुठल्या ड्रगचं? तर बघा फर्स्ट आपण ऍसिड बेस टायट्रेशन शिकलो. ऍसिड बेस टायट्रेशन. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम येतोय. मॅम. आवाज येत नाही का? येतोय मॅम. ओके. तर बघा आपण हे टायट्रेशन कशी करायची म्हणजे कसं ओळखायचं आपलं कोणतं टायट्रेशन करायचंय कोणत्या ह्याला? तर बघा पहिला आपण ऍसिड बेस टायट्रेशन बघितलं. त्यावरून आपल्याला कळते की सबस्टन्स आधी बघायचा म्हणजे काय ऍसिडिक नेचर मध्ये की बेसिक नेचर मध्ये, म्हणजे त्याचं नेचर चेक करायचं आधी. मग त्यावरून आपण त्याचं ऍसिड बेस टायट्रेशन करणार. आपण काय करणार आधी ब्युरेट मध्ये ऍसिड आणि कोनिकल फ्लास्क मध्ये बेस किंवा ब्युरेट मध्ये बेस आणि कोनिकल फ्लास्क मध्ये ऍसिड घेऊन त्याचं टायट्रेशन करणार आपण. त्या ड्रगचं काय बघणार आपण? नेचर बघणार की ऍसिडिक आहे की बेसिक आहे आणि त्यावरून ठरवणार की आपण ऍसिड बेस कोणतं टायट्रेशन करायचं, ऍसिड बेस टायट्रेशन करायचं की नॉन एक्वियस टायट्रेशन करायचं की प्रेसिपिटेशन टायट्रेशन करायचं. तर बघा नॉन एक्वियस टायट्रेशन आपण आता समजा जर आपण नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये तुम्हाला डेफिनेशन मी सांगितली की कशाचं नॉन एक्वियस टायट्रेशन करायचं. कोणत्या प्रोडक्टचं नॉन एक्वियस टायट्रेशन करणार तुम्ही? हा गुड. बघा जे सबस्टन्स वॉटर मध्ये सोल्युबल नाहीत त्या सबस्टन्स आपण काय करणार? नॉन एक्वियस टायट्रेशन करणार. म्हणजे जे एक्वियस मीडियम मध्ये जे सोल्युबल आहेत सबस्टन्स एक्वियस मीडियम मध्ये त्या सबस्टन्स आपण काय करणार? नॉन एक्वियस टायट्रेशन करणार. तुम्ही यामध्ये काय बघणार आधी? त्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बघणार. टायट्रेशन करतोय म्हणजे काय करतोय आपण? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतोय. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे सगळ्यांना आता मला वाटतं पाठ झाला असेल ना, क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय सांगितलेलं मी? Measurement of it measures the concentration or amount of substance in the sample. येस गुड. तर बघा आपण टायट्रेशन थ्रू काय करणार आहे? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करणार आहे टायट्रेशन थ्रू.
त्यामध्ये आपण नॉन एक्वेस टायट्रेशन मध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलेले 4 सॉल्व्हंटचे टाईप होते. 4 सॉल्व्हंटचे टाईप होते: एप्रोटिक, एम्फोटेरिक, प्रोटोफिलिक, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. हे सॉल्व्हंट आपण नॉन एक्वेस टायट्रेशन मध्ये शिकलो, म्हणजे कोणते सॉल्व्हंट यूज करायचे आणि त्या प्रोडक्टचं किंवा ड्रगचं नेचर कसं असायला पाहिजे. म्हणजे तो जर वॉटर मध्ये सोल्युबल असेल तर आपण त्याचं नॉन एक्वेस टायट्रेशन नाही करणार, आणि जर तो जो काही प्रोडक्ट आहे तो जर वॉटर मध्ये इनसोल्युबल असेल तर त्याचं आपण काय करणार, नॉन एक्वेस टायट्रेशन करणार. तर बघा, आज आपण युनिट 3 स्टार्ट करणार आहे. युनिट 3 प्रेसिपिटेशन टायट्रेशन. आपण आज काय बघणार आहे? प्रेसिपिटेशन टायट्रेशन. प्रेसिपिटेट मीन्स व्हॉट? एनी आयडिया? प्रेसिपिटेट आला म्हणजे काय? हॅलो, प्रेसिपिटेट म्हणजे काय, कुणाला माहिती आहे? कोण सांगू शकेल? Combination of two ionic species to form product limited solubility. ओके. तर बघा, प्रेसिपिटेट म्हणजे काय आहे? जो सबस्टन्स आपला डिझॉल्व्ह होणार आहे वॉटर मध्ये, तर ते काय होतं, डिझॉल्व्ड सबस्टन्सेस इनटू इनसोल्युबल सॉलिड फॉर्म टू सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय, फॉर्मेशन ऑफ द सेपरेटेबल सॉलिड सबस्टन्सेस फ्रॉम द सोल्युशन. जो कोणता सबस्टन्स फॉर्म होणार आहे सॉलिड सबस्टन्सेस सोल्युशन मध्ये, तो काय तो आपण जो काय सॉलिड सबस्टन्स आलाय तो आपण काय करतो, सेपरेट करतो. म्हणजे काय, तो प्रेसिपिटेट आला आपला. ओके, अंडरस्टँड? Yes, ma'am. ओके, तर बघा, आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचे टाइप बघितलेले. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचे किती टाइप बघितलेले? व्हॉल्युमेट्रिक, ग्रॅव्हिमेट्रिक. आणि त्यामध्ये काय, व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस मध्ये किती टाइप आहेत बघा? ऍसिड बेस टायट्रेशन, हे आपण शिकलोय लास्ट लेक्चरला. सेकंड कोणतं आहे? ऑक्सिडेशन रिडक्शन. नेक्स्ट कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. कॉम्प्लेक्सोमेट्रिक हे प्रेसिपिटेशन टायट्रेशन झालं आपण शिकणार आहे. देन नेक्स्ट बघा, प्रेसिपिटेशन टायट्रेशन. हे कशाचे टाइप आहेत? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर बघा, प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे काय आहे? A special type of titrimetric procedure involve the formation of precipitate during the course of titration. म्हणजे ह्यामध्ये काय आहे, प्रेसिपिटेट फॉर्म होतोय. ही कसली मेथड, कसली प्रोसिजर आहे? टायट्रिमेट्रिक प्रोसिजर आहे. आणि ह्यामध्ये काय होतंय, प्रेसिपिटेट फॉर्म होतोय. The reactant react with the analyte forming insoluble material and the titration continue till the very last amount of analyte is consumed. त्यामध्ये जे काही टायट्रंट आणि टायट्रेट रिएक्ट होणार आहेत एकमेकांसोबत प्रेसिपिटेशन टायट्रेशन करताना, त्यामध्ये जो काय सबस्टन्स जो इनसोल्युबल झालेला असेल प्रोडक्ट, त्याला आपण काय म्हणणार आहे? प्रेसिपिटेट. द फर्स्ट ड्रॉप ऑफ टायट्रंट इज एक्सेस विल रिएक्ट विथ इंडिकेटर रिझल्टिंग इन अ कलर चेंज and announcing the termination of the titration. त्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो काय सुटेबल इंडिकेटर आपण यूज करणार आहे ह्यामध्ये प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये, तो काय करायचा आहे, सुटेबल जो काही इंडिकेटर यूज करून आपण टायट्रेशन करणार आहे. म्हणजे इंडिकेटर यूज केल्यावर काय होणार आहे? कलर चेंज. तो काय आपल्याला, जो काय टायट्रेशन करताना जो काही कलरलेस सोल्युशन जे काही कलर मध्ये कन्वर्ट होणार आहे, तर ते काय करायचं आपल्याला, सुटेबल इंडिकेटर त्यासाठी
यूज करायचे. नेक्स्ट बघा एक्झाम्पल बघा काय सांगितलंय प्रेसिपिटेशन टायट्रेशनचं. AgNO3 सिल्वर नायट्रेट ते कशासोबत रिएक्ट झालंय, सोडियम क्लोराइड सोबत रिएक्ट झालंय सिल्वर नायट्रेट. आणि काय मिळाले आपल्याला, AgCl सिल्वर क्लोराइड. काय मिळालंय, सिल्वर क्लोराइड. आणि NaNO3 म्हणजे काय, सोडियम नायट्रेट. हे काय मिळाले, AgCl3. ह्या दोघांची रिएक्शन झाली म्हणजे AgCl3 सिल्वर क्लोराइडचा काय झालाय, हा प्रेसिपिटेट फॉर्म झाला इथं ह्या रिएक्शन मध्ये. लक्षात आलंय प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे काय. ही कसली प्रोसिजर आहे, टायट्रीमेट्रिक प्रोसिजर आहे. आणि यामध्ये काय होतंय, प्रेसिपिटेट फॉर्म होतोय. आणि जेव्हा आपण सुटेबल इंडिकेटर यूज करेल तेव्हा काय टायट्रन जेव्हा त्या इंडिकेटर सोबत रिएक्ट होईल तेव्हा काय होणार आहे, कलर चेंज होणार आहे त्याचा. देन नेक्स्ट बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ह्याच्या. दे आर फास्ट अँड स्टायचोमेट्रिक इज नोन ॲज अ रिप्रोड्युसिबल. म्हणजे काय, नो सेकंडरी रिएक्शन ऑफ इंटरफरन्स. त्यामध्ये काय सांगितलं, ही फास्ट प्रोसेस होती. ह्यामध्ये ही काय फास्ट प्रोसेस अँड नो सेकंडरी रिएक्शन ऑफ इंटरफरन्स. म्हणजे दुसरी कोणतीही रिएक्शन जी काही सेकंडरी रिएक्शन असेल ती काय करणार आहे, इंटरफरन्स करणार नाही. म्हणजे त्या जी काही रिएक्शन होणार आहे त्यामध्ये जर दुसरी सेकंडरी रिएक्शन जी काय असते ती काय करणार आहे, नो इंटरफरन्स करणार नाही. They are complete or can be qualified depending on the amount of solubility product. बघा इथं काय सांगितलंय, हे काय, they are complete or can be quantified depending upon the amount of solubility product. ही रिएक्शन कधी कंप्लीट होणार आहे किंवा कधी आपण म्हणजे त्याचा आपण कधी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करणार आहे, जेव्हा ही त्या प्रोडक्टच्या सोल्युबिलिटीवर डिपेंड असणार आहे. म्हणजे तो प्रोडक्ट त्यामध्ये जास्त सोल्युबल असणार आहे की कमी सोल्युबल असणार. म्हणजे जर प्रोडक्ट त्यामध्ये जर जास्त सोल्युबल झाला तर प्रेसिपिटेट येणार नाही, मग आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन करू शकणार नाही त्याचं. Then next third बघा, an indicator can be used to find the equivalence point or titration end point which for this type of titration correspond to when precipitation of the analyte under analysis is complete. जो काय आपण एंड पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी जो काय आपण इंडिकेटर यूज करणार आहे तो इंडिकेटर आपल्याला यूज करायचा आहे फॉर दिस टाइप ऑफ टायट्रेशन. म्हणजे प्रेसिपिटेशन टायट्रेशन साठी correspond to when precipitation of the analyte under the analysis is complete. जेव्हा काय प्रेसिपिटेट येईल आणि त्याचा आपण अनालिसिस टायट्रेशन करू तेव्हा काय होणार, त्याचा अनालिसिस कंप्लीट. समजतंय सगळ्यांना. येस मॅम. सगळ्यांना समजतंय का. समजत नाही असं कोण आहे, राईज हँड करा. ओके, म्हणजे समजते सगळ्यांना. नेक्स्ट बघा प्रिन्सिपल ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. प्रिन्सिपल काय आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशनचं. The main principle of precipitation titration is that the quantity of added precipitating reagent or participant is equivalent to substances being precipitated. जो काय आपण ह्यामध्ये काय करणार आहे, आपण जो काय प्रोडक्ट आहे त्याचं आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन कशाद्वारे करणार आहे, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस द्वारे त्याचं प्रेसिपिटेशन टायट्रेशन करणार आहे.
आणि जो काही प्रेसिपिटेटिंग रिएजंट असेल, प्रेसिपिटेटिंग रिएजंट, तो काय करायचा आपल्याला ऍड करायचा आहे. क्वांटिटी ऑफ द ऍडेड प्रेसिपिटेटिंग रिएजंट इज इक्विव्हॅलन्स टू सबस्टन्सेस बीइंग प्रेसिपिटेट. जो काही प्रेसिपिटेटिंग रिएजंट आपण ऍड केला तेव्हा काय होणार, प्रेसिपिटेट येणार त्या टायट्रेशन मध्ये. जेव्हा आपण टायट्रेशन परफॉर्म करू तेव्हा काय होणार, प्रेसिपिटेट फॉर्म होणार. म्हणजे ह्यामध्ये थोडक्यात काय सांगितलंय, प्रेसिपिटेटिंग रिएजंट जेव्हा ऍड करू आपण सबस्टन्स मध्ये, इक्विव्हॅलन्स टू द सबस्टन्सेस बीइंग प्रेसिपिटेटेड, जो काय त्या जवळपासचा जो सबस्टन्स आहे तो काय होईल, बीइंग प्रेसिपिटेटेड, म्हणजे काय होणार, प्रेसिपिटेट फॉर्म होणार. इथे रिएक्शन मध्ये सांगितलं होतं बघा, सिल्वर नायट्रेट is reacted with sodium chloride and then form silver chloride and sodium nitrate. Then next बघा, method of precipitation, methods of precipitation titration. कोणत्या कोणत्या मेथड आहेत बघा. According to end point detection method, 3 main procedures are widely used depending upon the type of application. त्या ज्या काय 3 मेथड आहेत ते कशावर आहे, टाइप ऑफ ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन टाइप वर ह्या काय प्रोसिजर डिपेंड आहे. फर्स्ट बघा, मोहर्स मेथड, सेकंड होलहार्ड्स मेथड, थर्ड फजान्स मेथड. त्या काय आहेत, प्रेसिपिटेशन टायट्रेशनच्या मेथड आहेत. किंवा असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की एंड पॉइंट डिटेक्शन मेथड कोणते, एंड पॉइंट डिटेक्शन मेथड. या 3 मेथड आहेत, मोहर्स मेथड, होलहार्ड्स मेथड आणि फजान्स मेथड. फर्स्ट बघा, मोहर्स मेथड मध्ये काय सांगितलंय, दिस मेथड युटिलाइज chromate as an indicator. Chromate forms a precipitate with AgC, silver ion, but this precipitate has a greater solubility than the silver chloride. For example, therefore, silver chloride is formed first and after chloride ion is consumed. The first drop of silver ion in excess will react with the chromate indicator giving reddish precipitate. त्यामध्ये काय सांगितलंय, क्रोमेट आयन जो काय आहे CrO4 2-, CrO4 2-, हा जो काय क्रोमेट आयन आहे तो काय करायचा आपल्याला, इंडिकेटर ऍज अ इंडिकेटर म्हणून आपल्याला यूज करायचा. मग जेव्हा रिएक्शन होईल सिल्वर आयन आणि क्रोमेट आयनची, तेव्हा काय फॉर्म होणार आहे, सिल्वर क्रोमेट. सिल्वर क्रोमेट हा AgCl फॉर्म होणार आहे. म्हणजे हा काय आहे, प्रेसिपिटेटिंग रिएजंट आहे. सिल्वर क्लोराइड हा काय आहे, प्रेसिपिटेटिंग रिएजंट आहे. लक्षात ठेवा, MCQ ला हे विचारलं जाऊ शकते. हे मोहर्स मेथड मध्ये प्रेसिपिटेटिंग रिएजंट म्हणून कोणता कंपाऊंड यूज करणार आहे आपण, तो कोणता यूज करणार आहे, सिल्वर क्लोराइड. तर बघा, मोहर्स मेथड कोणी फाइंड आउट केली, कार्ल फ्रेडरिक मोहर या सायंटिस्टने मोहर्स मेथड फाइंड आउट केली. Then next बघा, in this method neutral medium should be used since in alkaline solution silver will react with the hydroxide ion forming silver hydroxide. In acidic solution chromate will be converted to dichromate. Therefore the pH of solution should be kept at about 7. There is always some error in the method because dilute chromate solution is used to the instant color
of indicator. This will require additional amount of silver ion for the silver chromate to form. तर बघा ह्या मेथड मध्ये काय सांगितले आपल्याला, अल्कलाइन सोल्युशन मध्ये जेव्हा सिल्वर रिएक्ट होतो विथ हायड्रॉक्साइड आयन, सिल्वर ही बघा मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. एंड पॉइंट डिटेक्शन मेथड, एनीवन एक्सप्लेन किंवा एक्सप्लेन मोहर्स मेथड, असा सिंगल क्वेश्चन ही विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्यामध्ये काय सांगितले, अल्कलाइन सोल्युशन मध्ये जेव्हा सिल्वर आयन रिएक्ट होतो, कशासोबत रिएक्ट होतो, हायड्रॉक्साइड आयन सोबत, आणि काय फॉर्म होतं, सिल्वर हायड्रॉक्साइड. आणि इन ऍसिडिक सोल्युशन मध्ये क्रोमेट आयन काय होतं, क्रोमेट आयन इज कन्वर्टेड इनटू डायक्रोमेट आयन. ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय होतं, क्रोमेट आयनचं कन्वर्जन होतं डायक्रोमेट आयन मध्ये. Therefore the pH of solution should be kept out the 7. त्या सोल्युशनचा pH किती असणार आहे, 7. And there is always some error in this method because dilute chromate solution is used to instant color of the indicator. ह्यामध्ये काय, dilute chromate solution is used for instant color of a indicator. dilute chromate solution हे काय, इंडिकेटर म्हणून आपल्याला यूज करायचं आहे. This will be require additional amount of silver ion for the silver chromate to form. आणि लास्टला काय फॉर्म होणार आहे, सिल्वर क्रोमेट काय होणार आहे, फॉर्म होणार आहे मोहर्स मेथड मध्ये. काय करायचंय, फर्स्ट तुम्ही मेथड एक्सप्लेन करताना काय लिहिणार, कार्ल फ्रेडरिक मोहरनं ही मेथड फाइंड आउट केली. किती साली फाइंड आउट केली, 1806 ते 1800, सॉरी त्याचं बर्थ डेट आणि हा ओके, बर्थ डेट आणि हे दिले त्यांनी, कधी हे झाले ते. ह्या मेथड मध्ये काय सांगणार तुम्ही, क्रोमेट आयन जो काय तो इंडिकेटर म्हणून यूज करणार, आणि क्रोमेट आयन फॉर्म प्रेसिपिटेट विथ सिल्वर आयन. क्रोमेट आयनचा प्रेसिपिटेट कशासोबत फॉर्म होणार, सिल्वर आयन सोबत, आणि ग्रेटर सोल्युबिलिटी दॅन द AgCl फॉर एक्झाम्पल. इथे रिएक्शन मध्ये दिले, two ions of silver ions, 2 mole of silver ion reacted with chromate ion. क्रोमेट आयन सोबत रिएक्ट झालाय आणि काय फॉर्म झाले, सिल्वर क्रोमेट काय झाले, फॉर्म झाले. आणि नेक्स्ट काय लिहिणार, इन अल्कलाइन सोल्युशन सिल्वर कशासोबत रिएक्ट होतोय, हायड्रॉक्साइड आयन सोबत, आणि काय फॉर्म करतोय, सिल्वर हायड्रॉक्साइड. आणि ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय आहे, क्रोमेट आयनचं कन्वर्जन कशामध्ये होते, डायक्रोमेट मध्ये. आणि सोल्युशनचा पीएच किती असणार आहे, अबाउट 7. आणि सम एरर मेथड टू डायल्यूट क्रोमेट सोल्युशन इज युज्ड ॲज अ इन्स्टंट कलर ऑफ इंडिकेटर. This require additional amount of silver ion for the silver chromate to form. जेव्हा काय आपण सिल्वर आयनची ऍडिशनल अमाऊंट म्हणजे जास्त जेव्हा ऍड करू तेव्हा काय फॉर्म होणार आहे, सिल्वर क्रोमेट. ओके, तर बघा हे आपण समजले सगळ्यांना मेथड, मोहर्स मेथड. Yes, ma'am. कोणाकोणाला समजले राईज हँड करा.
ओके, तर 35 जणांना समजले. प्रियंका वाघमारे, येस मॅम. तुम्हाला नाही समजली का मोर्स मेथड? समजली मॅम. ओके. विजय भुताडे, येस मॅम. तुम्हाला समजली नाही का मेथड, मोर्स मेथड? मॅडम शेवटी थोडं कन्फ्युजन आहे शेवटच्या स्लाइड मध्ये. काय समजलं नाही शेवटच्या स्लाइड मधलं? ते पीएच नंतर प्रोसेस म्हणणे मॅडम फक्त. तर बघा पीएच किती आला सोल्युशनचा? 7 आला. आणि देर इज ऑलवेज सम एरर इन दिस मेथड बिकॉज ह्यामध्ये एरर कधी येतो ह्या सोल्युशन ही मेथड करताना? का बरे एरर येतो? सम एरर. तर का बरे येतो? डायल्यूट क्रोमेट सोल्युशन इज युज्ड. डायल्यूट क्रोमेट सोल्युशन काय करतो आपण? यूज केले, त्यामुळे काय आला? सम एरर, म्हणजे थोडाफार एरर टायट्रेशन करताना येणार. आणि इन्स्टंट कलर ऑफ द इंडिकेटर. डायल्यूट क्रोमेट सोल्युशन आपण काय करणार आहे? इन्स्टंट कलर ऑफ द इंडिकेटर यूज करणार आपण ऍज अ इंडिकेटर म्हणून. and this will be required additional amount of silver ion for the potassium silver chromate to form. जेव्हा काय आपण सिल्वर आयनची जी काय ऍडिशनल अमाऊंट घेऊन आपण समजा आपण टायट्रेशन करतो आणि त्यामध्ये सिल्वर आयनची ऍडिशनल अमाऊंट ऍड केली तर काय फॉर्म होणार आहे? सिल्वर क्रोमेट. सिल्वर क्रोमेट फॉर्म होणार आहे. म्हणजे सिल्वर आयनची रिएक्शन कशासोबत होणार आहे? क्रोमेट आयन सोबत. आणि फॉर्म होणार आहे सिल्वर क्रोमेट. समजले आता? येस मॅम. तर इथं खाली काय सांगितलंय? सम एरर. एरर कशामुळे येतो? आपण त्यामध्ये काय यूज केलं? डायल्यूट क्रोमेट सोल्युशन युज्ड ऍज अ इन्स्टंट कलर इंडिकेटर. डायल्यूट क्रोमेट सोल्युशन जे आहे ते इंडिकेटर म्हणून यूज केल्यामुळे काय होते? त्यामध्ये थोडाफार एरर येतो. नेक्स्ट मेथड बघा, होलहार्ट्स मेथड. ही मेथड कोणी फाइंड आउट केली? जॅकोब होलहार्ट. आकाश कणोजी, येस टीचर. तुम्हाला मोहर्स मेथड समजली नाही का? आता समजले. समजले ना? येस टीचर. तर बघा होलहार्ट्स मेथड मध्ये काय सांगितलंय? इन this is an indirect method of chloride determination where an excess amount of standard silver ion is added to chloride solution containing Fe3 plus as an indicator. त्यामध्ये काय सांगितलंय? Indirect method for chloride determination where the excess amount of standard silver ion is added to chloride solution containing iron ion ferrous ion. Fe3 plus म्हणजे काय आहे? ferrous ion as an indicator. यामध्ये काय करायचं आपल्याला? क्लोराइड आयन काय करायचंय? डिटरमाइन करायचंय. कशावरून? कसं तुम्ही डिटरमाइन करणार? स्टँडर्ड सिल्वर आयन इज ऍडेड टू क्लोराइड सोल्युशन. सिल्वर आयन जे काय आहे Ag प्लस ते काय करायचंय? क्लोराइड सोल्युशन मध्ये ऍड करायचंय. कंटेनिंग फेरस आयन ऍज अन इंडिकेटर. फेरस आयन इंडिकेटर यूज करून काय करायचं आपल्याला? सिल्वर आयन जे काय आहे ते क्लोराइड सोल्युशन मध्ये ऍड करायचंय. म्हणजे ह्यामध्ये काय करणार आपण? क्लोराइड आयन
डिटेक्ट करणार आहे. क्लोराइड आयन काय करणार आहे आपण डिटेक्ट करणार आहे. देन नेक्स्ट बघा, द एक्सेस सिल्वर आयन इज टायट्रेटेड विथ द स्टँडर्ड थायोसायनिक ऍसिड. हे काय आहे थायोसायनेट. Thiocyanic acid solution until the red color is obtained, which result from the reaction. यामध्ये काय होणार आहे सिल्वर आयन सोबत जेव्हा आपण टायट्रेशन करणार आहे silver ion then titrated with the standard thiocyanate acid solution. हे काय thiocyanate acid solution SCN- until the red color is obtained, the result for the reaction. जेव्हा Ag+ आयन सिल्वर आयनचा आणि थायोसायनिक ऍसिड सोल्युशन जेव्हा आपण टायट्रेशन करू तेव्हा कोणता कलर येणार आहे रेड कलर येणार आहे. रेड कलर इज ऑब्टेन्ड रिझल्ट फ्रॉम द रिएक्शन. आणि रिएक्शन काय होणार आहे बघा, फेरस आयन इज रिएक्टेड विथ थायोसायनिक ऍसिड आणि काय फॉर्म होणार आहे फेरस थायोसायनेट. काय फॉर्म होणार आहे फेरस थायोसायनेट. समजले सगळ्यांना. ह्या मेथड मध्ये काय करायचं आपल्याला इनडायरेक्ट मेथड आहे. काय करतो आपण ह्यामध्ये क्लोराइड डिटरमाइन करतो. एक्सेस अमाउंट ऑफ स्टँडर्ड कसा डिटरमाइन करणार आपण एक्सेस अमाउंट ऑफ स्टँडर्ड Ag+ इज ऍडेड इनटू क्लोराइड सोल्युशन containing ferrous iron as an indicator. कसं ऍड करणार आहे आपण सिल्वर आयन जो आहे तो काय क्लोराइड सोल्युशन मध्ये ऍड करायचा आहे कंटेनिंग फेरस आयन ऍज अन इंडिकेटर. फेरस आयन काय करायचं आपल्याला इंडिकेटर म्हणून यूज करायचं. द एक्सेस सिल्वर आयन टायट्रेटेड विथ थायोसायनिक ऍसिड. काय करायचं आपल्याला सिल्वर आयन जो काय आहे तो टायट्रेट करायचा आहे. कशासोबत टायट्रेट करणार आपण थायोसायनिक ऍसिड सोबत. आणि अंटील कोणता कलर येणार आहे रेड कलर. रिझल्ट मध्ये काय येणार तुमचा रेड कलर येणार. आणि रिएक्शन काय लिहायचे तुम्हाला फेरस आयन इज रिएक्टेड विथ थायोसायनिक ऍसिड आणि काय फॉर्म होणार आहे फेरस थायोसायनेट. फेरस थायोसायनेट काय होणार आहे फॉर्म होणार आहे. Then next बघा, the indicator system is very sensitive and usually good result are obtained. The medium should be acidic to avoid the formation of ferrous hydroxide. यामधली जी इंडिकेटर सिस्टीम आहे ती कशी आहे व्हेरी सेन्सिटिव्ह. म्हणजे जेव्हा तुम्ही तो इंडिकेटर टाकाल म्हणजे आपल्याला सांगितलंय 1 ड्रॉप ऍड 1 ड्रॉप तर आपण एकच ड्रॉप ऍड करायचा फक्त. म्हणजे 2 ड्रॉप जरी ऍड केले तर आपल्याला कसं होणार आहे आपल्याला जर फेंट रेड कलर पाहिजे असेल तर तो कसा येणार आहे डार्क रेड कलर. इंडिकेटर सिस्टम इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड युजली गुड रिझल्ट आर ऑब्टेन्ड. काय रिझल्ट कसा येतो गुड रिझल्ट आर ऑब्टेन्ड. The medium should be acidic to avoid the formation of ferrous hydroxide. जेव्हा मीडियम ऍसिडिक असेल ऍसिडिक मीडियम मधला असेल तर काय करणं टाळायचं आपल्याला फेरस हायड्रॉक्साइड फॉर्म होण्याचं टाळायचंय म्हणजे अवॉइड करायचंय. However, the use of acidic medium together with added thiocyanate acid titrant increase the solubility of precipitate leading to significant errors. Thus, problem had been overcome by 2 main procedure. ह्यामध्ये काय सांगितलंय जेव्हा ऍसिडिक मीडियम मध्ये असेल जेव्हा आपण ऍसिडिक मीडियम यूज करेल तेव्हा काय करायचं आहे थायोसायनिक ऍसिड जे आहे काय ते टायट्रंट म्हणून यूज करायचं. का बरं यूज करायचं आहे तर सोल्युबिलिटी इन्क्रीज करायची प्रेसिपिटेटची. सोल्युबिलिटी काय करायची प्रेसिपिटेटची
इन्क्रीज करायचे आपल्याला. अँड thus प्रॉब्लेम हॅड बीन ओव्हरकम बाय 2 मेन प्रोसिजर. ज्या काही 2 मेन प्रोसिजर दिलेल्या असतील त्या 2 मेन प्रोसिजरनं काय करायची, ही कोल्हार्ट्स मेथड फॉलो करायची. ते मी तुम्हाला हँड रिटन नोट्स मध्ये देईल डिटेल मध्ये. नेक्स्ट मेथड बघूया. मॅम रिपीट करता. रिपीट एकदा करा मॅडम. ओके. तर बघा कोल्हार्ट्स मेथड मध्ये काय सांगितलं आपण, इनडायरेक्ट मेथड आहे. काय करतो, काय डिटरमाइन करतो आपण, क्लोराइड आयन डिटरमाइन करतो. क्लोराइड, द एक्सेस अमाउंट ऑफ स्टँडर्ड सिल्वर आयन इज ऍडेड टू क्लोराइड सोल्युशन. त्यामध्ये काय करायचंय, सिल्वर आयन काय कशामध्ये ऍड करायचंय, क्लोराइड सोल्युशन मध्ये कंटेनिंग फेरस आयन ऍज अन इंडिकेटर. फेरस आयन काय करायचंय, इंडिकेटर म्हणून यूज करायचंय. नेक्स्ट, द एक्सेस सिल्वर आयन इज टायट्रेटेड विथ थायोसायनिक ऍसिड. हे जे काय Ag प्लस सिल्वर आयन ते कशासोबत टायट्रेट करायचंय, थायोसायनिक ऍसिड सोबत. सोल्युशन अंटिल रेड कलर. मग त्या सोल्युशनचा कसा कलर येणार, रेड कलर येणार. म्हणजे रिझल्ट मध्ये काय येणार, रेड कलर फॉर्म झाला. तर रिएक्शन कशी होणार आहे, फेरस आयन इज रिएक्टेड विथ थायोसायनिक ऍसिड अँड इट गिव्स फेरस थायोसायनेट. काय फॉर्म होणार आहे, फेरस थायोसायनेट. आणि ह्यामध्ये ह्या मेथडची इंडिकेटर सिस्टीम कशी आहे, व्हेरी सेन्सिटिव्ह आणि गुड रिझल्ट. गुड रिझल्ट आर ऑब्टेन्ड. आणि जेव्हा मीडियम ऍसिडिक असेल तर मीडियम शुड बी ऍसिडिक टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ फेरस हायड्रॉक्साइड. तर काय अवॉइड करायचं आपल्याला, फॉर्मेशन ऑफ फेरस हायड्रॉक्साइड. However, the use of acidic medium together with added thiocyaninic acid titrant increase the solubility of precipitate leading to a significant figure. जेव्हा ऍसिडिक मीडियम मध्ये असेल, जेव्हा आपण ऍसिडिक मीडियम यूज करेल तेव्हा काय करायचंय, थायोसायनिक ऍसिड काय करायचंय, टायट्रंट म्हणून यूज करणार आपण. वेन ऍडेड thiosanic acid titrant increase the solubility of precipitate. का बरं यूज करणार आपण, त्या प्रेसिपिटेटची सोल्युबिलिटी इन्क्रीज व्हावी यासाठी यूज करणार आहे. काय, थायोसायनिक ऍसिड, leading to a significant errors. This problem had been overcome by 2 main procedure. त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येतील ते कशा, 2 मेन ज्या काही 2 प्रोसिजर आहेत त्या वरून आपण काय बघणार आहे, 2 प्रोसिजर काय आहेत त्या, म्हणजे प्रॉब्लेम काय येणार आहेत त्या जेव्हा ते टायट्रेशन करेल तेव्हा. समजली मेथड सगळ्यांना? Yes, ma'am. सगळ्यांना समजले? Yes, ma'am. Yes, teacher. येस मॅम. ओके. नेक्स्ट मेथड बघूया. Yes, ma'am. येस मॅम. ओके. तर बघा नेक्स्ट मेथड काय आहे, पजान्स मेथड. पजान्स मेथड मध्ये काय आहे, fluorescence and its derivatives are absorbed to the surface of colloidal. हे काय आहे, सिल्वर क्लोराइड, कोलायडल सिल्वर क्लोराइड. त्यामध्ये काय आहे,
तर यामध्ये काय सांगितले, ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये फजान्स मेथड मध्ये काय सांगितलंय, फ्लुरोसन्स and its derivative are absorbed to the surface of colloidal silver chloride. After all chloride is used, the first drop of silver ion is reacted with fluorescence, forming the reddish color. म्हणजे ह्या मेथड मध्ये, ह्या प्रत्येक मेथड मध्ये थोडक्यात काय सांगितलंय, कशासोबत काय म्हणजे टायट्रेशन करतोय आपण, कोणत्या प्रोडक्ट सोबत किंवा कंपाऊंड सोबत आपण टायट्रेट करणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे, कोणता कलर फॉर्म होणार आहे किंवा त्याचा रिझल्ट काय येणार आहे, ते ह्या प्रत्येक मेथड मध्ये सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, फ्लुरोसन्स and its derivative are absorbed to the surface of colloidal silver chloride. After all chloride is used, the first drop of silver ion will react with the fluorescence, forming the reddish color. त्यामध्ये काय सांगितलंय, सिल्वर आयन जो काय आहे आईतला, तो कशासोबत रिएक्ट होणार आहे, फ्लुरोसन्स म्हणजे Fi, आणि काय फॉर्म होणार आहे, AgF, आणि कसला कलर फॉर्म होणार आहे, रेडिश कलर जो काय आहे तो फॉर्म होणार आहे. काय होणार आहे, सिल्वर आयनची रिएक्शन होणार आहे फ्लुरोसन्स सोबत, आणि इथं काय फॉर्म होणार आहे, AgF म्हणजे काय, सिल्वर फ्लुराइड. Among this method, the Hohlhaus method is widely used because we can detect the end point of precipitate titration very well. त्यामध्ये काय सांगितलंय, होलहार्ट्स मेथड आहे, जी काय होलहार्ट्स मेथड आपण आता बघितली, होलहार्ट्स मेथड ती काय करतो, वाईडली यूज करतो काय करण्यासाठी, एंड पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी. प्रेसिपिटेशन टायट्रेशन मध्ये कोणती मेथड जास्त वेळा यूज केली जाते, होलहार्ट्स मेथड. समजले, फजान्स मेथड. रिएक्शन एकदा तुमच्या लक्षात आली, पूर्ण मेथड लक्षात येते. समजले का सगळ्यांना, फजान्स मेथड. शॉर्ट रिव्हिजन घेता मॅडम आता. कोण आहे शॉर्ट रिव्हिजन? भोताडे मॅम. ओके. मेथडचं घ्यायचंय की फर्स्ट पहिल्यापासून घ्यायचंय? नाही नाही, लास्ट मेथड फक्त घ्यायची. ओके. बघा, फ्लुरोसन्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ह ऍब्सॉर्ब, यामध्ये काय दिलंय, फक्त सिल्वर आयन जो काय आहे, हा फ्लुरोसन्स आयन absorbed to the surface of colloidal silver chloride. सिल्वर क्लोराइडचा जो काही सरफेस आहे त्यावर काय होणार आहे, ऍब्सॉर्ब होणार. And after all chloride is used to the first drop of silver ion will react with the, तिथं दिले सिल्वर आयन कशासोबत रिएक्ट होणार आहे, फ्लुरोसन्स आयन सोबत, आणि काय फॉर्म होणार आहे, सिल्वर फ्लुराइड AgF. And among this method, the Hohlhaus method is widely used because we can detect the end point of precipitation titration very well. ह्या precipitation titration मध्ये आपण एंड पॉइंट जो काही डिटेक्ट करणार आहे त्यासाठी कोणती मेथड यूज केली जास्तीत जास्त, वाईडली युज्ड कोणती मेथड आहे, होलहार्ट्स केली जाते. ओके, समजले आता ही मेथड? येस मॅम. सगळ्या मेथडचे तुम्हाला रिएक्शन लक्षात आले, कशासोबत काय फॉर्म होणार आहे आणि कशासोबत काय रिएक्ट होणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे. Yes, ma'am.
तर बघा मोहर्स मेथड मध्ये काय सांगितलं होतं, सिल्वर आयन आणि क्रोमेट आयन. सिल्वर आयन आणि क्रोमेट आयन जेव्हा रिएक्ट होते तेव्हा काय फॉर्म होणार आहे, सिल्वर क्रोमेट. सिल्वर क्रोमेट फॉर्म होणार आहे. आणि प्रेसिपिटेट काय फॉर्म होणार आहे यामध्ये, सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइड जो काय आहे तो काय होणार, प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. म्हणजे ह्यामध्ये रिएक्शन कशी होणार आहे, पोटॅशियम मी जेव्हा हँड रिटन नोट्स मध्ये देईल, पीपीटी मध्ये नाही घेतली मी, हँड रिटन नोट्स मध्ये टाकते मी तुम्हाला. पोटॅशियम क्लोराइड आणि सिल्वर नायट्रेटची रिएक्शन झाली, KCl प्लस AgNO3 आणि काय फॉर्म झालं हे, सिल्वर क्लोराइड PPT. प्रेसिपिटेट फॉर्म झाला हा. आणि यामध्ये काय सांगितलंय, अजून काय बघितलेलं आपण, जेव्हा हे अल्कलाइन सोल्युशन मध्ये जेव्हा सिल्वर आयन रिएक्ट होईल हायड्रॉक्साइड आयन सोबत, तेव्हा काय फॉर्म होणार आहे, सिल्वर हायड्रॉक्साइड. आणि ऍसिडिक मीडियम मध्ये क्रोमेट आयनचं काय होणार आहे, क्रोमेट आयन इज कन्वर्टेड इनटू डायक्रोमेट आणि pH किती असणार आहे, 7. pH is kept at about 7. There will be always some error in this method because dilute chromate solution is used due to the instant color as an indicator. ह्यामध्ये जे काय एरर येणार आहे मेथड, बिकॉज का बरे एरर येणार आहे, बिकॉज ऑफ dilute chromate solution is used due to the instant color as of an indicator. इन्स्टंट कलर येण्यासाठी आपण जे काय डायल्यूट क्रोमेट सोल्युशन यूज करणार आहे त्यामुळे काय होणार आहे, एरर फॉर्म होणार आहे. and this will be required additional amount of silver ion for the silver chromate to form. ते नेक्स्ट होल हार्स मेथड मध्ये काय बघितलेलं, फेरस आयन कशा सोबत रिएक्ट होणार आहे, थायोसायनिक ऍसिड सोबत आणि काय फॉर्म होणार आहे, फेरस थायोसायनेट. फेरस थायोसायनेट फॉर्म होणार आहे. ते नेक्स्ट इंडिकेटर सिस्टीम हे बघितलं आपण, आताच बघितलं आपण. इंडिकेटर कसे, व्हेरी सेन्सिटिव्ह अँड युजली गुड रिझल्ट आर ऑब्टेन्ड. आणि ह्यामध्ये जेव्हा ही मीडियम ऍसिडिक असेल तेव्हा काय अवॉइड करायचं आहे, अवॉइड द फॉर्मेशन ऑफ फेरस हायड्रॉक्साइड. And however the use of acidic medium together added thiocyanate titrant increase the solubility of precipitate leading to significant error. Acidic medium मध्ये काय करणार आहे आपण, थायोसायनिक ऍसिड टायट्रंट म्हणून यूज करणार आहे. आणि काय का बरं यूज करणार आहे, तर प्रेसिपिटेट जो काही येणार आहे त्याची सोल्युबिलिटी काय व्हावी, इन्क्रीज व्हावी यासाठी. Thus problem had been overcome by two main procedures. Then next बघा, फजन्स मेथड मध्ये काय बघितलेलं, फ्लोरोसन्स अँड इट्स, ह्यामध्ये काय बघितलेलं, सिल्वर आयन कशासोबत रिएक्ट होतोय, फ्लोरोसन. Fluoride. फ्लोरोसन्स बरोबर. आणि काय फॉर्म होतंय, सिल्वर. सिल्वर फ्लो. हा, तर बघा रिएक्शन लक्षात आले तुमच्या सगळ्या. येस मॅम. ते नेक्स्ट बघा, लिमिटेशन ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. नेक्स्ट स्लाइड दिसते सगळ्यांना. येस मॅम. लिमिटेशन ऑफ प्रेसिपिटेशन, काय काय लिमिटेशन्स आहेत बघा.
A fewer number of ions such as halide ions. Halide ion कोणकोणते? Chloride, bromide, iodide. Can be titrated by precipitation method. हे जे काय थोडक्यात जे काय हॅलाइड आयन आहेत ते कसे टायट्रेट कसे करायचे? बाय प्रेसिपिटेशन मेथड. म्हणजे प्रेसिपिटेशन टायट्रेशन द्वारेच हे काय करायचंय? टायट्रेट करायचे आपल्याला क्लोराइड, ब्रोमाइड आणि आयोडाइड. अँड को प्रेसिपिटेशन मे बी ऑकर्ड. जो काही को प्रेसिपिटेट जो काय फॉर्म होणार आहे तो काय? Co-precipitation may be occurred, and it is very difficult to detect the end point. It is very difficult to detect the त्यामध्ये काय सांगितले? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट द एंड पॉइंट. एंड पॉइंट येण्यासाठी काय? व्हेरी डिफिकल्ट. एंड पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी मेथड काय आहे? व्हेरी डिफिकल्ट. ओके, समजले सगळ्यांना? 3 मेथड बघितल्या आपण. मोर्स मेथड, होलहार्ट्स मेथड आणि फजान्स मेथड. समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे काय लक्षात आलंय सगळ्यांच्या? म्हणजे आपण कोणत्या सबस्टन्सचं प्रेसिपिटेशन टायट्रेशन करणार आहे? ज्या सबस्टन्स मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे, सॉरी, ज्या रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे रिएक्ट होताना, त्या सबस्टन्स आपल्याला काय करायचं आहे? प्रेसिपिटेशन टायट्रेशन. त्यामध्ये बघा, फर्स्ट स्टार्टिंगला जेव्हा फार्मास्युटिकल अनालिसिस इंट्रोडक्शन देताना मी सांगितलं तुम्हाला की क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये क्वांटिटेटिव्ह अनालिसिस 2 टाइप मध्ये म्हणजे 2 ब्रँचेस आहेत त्याच्या, व्हॉल्यूमेट्रिक अँड ग्रॅव्हिमेट्रिक. तर ह्या सगळ्या मेथड कशामध्ये येतात? टायट्रेशनच्या मेथड व्हॉल्यूमेट्रिक मध्ये. व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस मध्ये काय येतं? ऍसिड बेस टायट्रेशन, ऑक्सिडेशन रिडक्शन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक अँड प्रेसिपिटेशन टायट्रेशन. प्रेसिपिटेशन टायट्रेशन म्हणजे काय लक्षात आले सगळ्यांच्या? त्यामध्ये काय एक्झाम्पल आपल्याला काय सांगितले बघा? सिल्वर नायट्रेट इज रिएक्टेड विथ सोडियम क्लोराइड, NaCl सोबत रिएक्ट होणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे? सिल्वर क्लोराइड, सोडियम नायट्रेट. ओके, ही कसली प्रोसिजर आहे? टायट्रिमेट्रिक प्रोसिजर इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट ड्यूरिंग द कोर्स ऑफ टायट्रेशन. The titrant react with the analyte forming the insoluble material. Titration continued till the very last amount of analyte is consumed. म्हणजे यामध्ये काय सांगितले? जे काही मटेरियल आहे जे काही इनसोल्युबल होऊ इनसोल्युबल होतंय, म्हणजे जे सोल्युबल होऊ शकत नाही कोणती रिएक्शन करताना किंवा टायट्रेशन करताना, तर त्या मटेरियलचा आपण काय करायचं आहे? प्रेसिपिटेशन टायट्रेशन. यामध्ये सुटेबल इंडिकेटर यूज करून आपल्याला काय करायचं? एंड पॉइंट डिटेक्ट करायचं. एंड पॉइंट डिटेक्ट करण्याचे मेथड या 3 बघितले आपण.
Moore's method, Hall-Hart's method, and Pajan's method. ओके, सगळ्यांना आजचा पॉइंट लक्षात आलाय? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट लेक्चर कोण काय म्हणलं का? नेक्स्ट लेक्चरला आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन बघणार आहे. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. आता आपला पॉइंट ओव्हर झाला प्रेसिपिटेशन टायट्रेशन. नेक्स्ट लेक्चरला आपण कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन बघूया. त्याआधी प्रेसिपिटेशन टायट्रेशन मधला एक पॉइंट राहतोय, तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन म्हणजे काय सांगितले थोडक्यात सांगतो तुम्हाला. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणारच आहे. त्यामध्ये काय सांगितले, टायट्रेशन मेथड बेस्ड ऑन द कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ड्यू टू रिएक्शन बिटवीन मेटल आयन अँड कॉम्प्लेक्सिंग एजंट. तुम्हाला 12th ला झालं असेल लिगॅंड, कॅटायन, ऍनायन केमिस्ट्री मध्ये. येस मॅम. ओके, तर ह्यामध्ये काय सांगितलंय, कशामध्ये रिएक्शन होते, मेटल आयन अँड कॉम्प्लेक्सिंग एजंट म्हणजे काय, लिगॅंड. त्यामध्ये जे रिएक्शन होते आणि जो काय कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय त्याला काय कसले टायट्रेशन म्हणणार आपण, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. इन डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.